माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू कोणाला प्रपोज वगैरे करणार आहेस की काय? वनिता आहे ना, ती जिवंत आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तिला. आर्यन, आर्यन, फक्त मला एवढंच विचारायचं आहे की त्या जिवंत असू शकतात. आपण सुमित्राला घेऊन येऊया इकडे. आपण सुमीला उपचारांसाठी मुंबईला नेऊया. आता माझी जानकी आली. तुझं बिंगच फोडते रे नालायका मी. बघच तू. जानकी, अगं अशी अचानक कशी काय आलीस? जे इथे गावात काही काम काढलं का? मी सुमिताईला भेटायला आली आणि तुम्हालाही माहितीये का ते. होय पोरी, तिची मनस्थिती थोडीशी ठीक नाहीये. पुजारी काका, तिची मनस्थिती कशी आहे ना ते आपण नंतर ठरवूया. मी तिला मुंबईला घेऊन जायला आली आत्ता. होय, मी जावई बापूंना सुद्धा हेच सांगत होतो की सुमीवर जो काही इलाज करायचा ना तो आपण मुंबईला जाऊन करू. इथे तालुक्याच्या ठिकाणी नको. तिला काही झालेलं नाही. मी तिला घेऊन जायला आली. कुठे आहे सुमिताई? आहे, आत आहे. वाचवा रे वाचवा. जावई बापू, चला बघूया काय झालं. काय झालं? वाचवा रे वाचवा. वाचवा तरी वाचवा. अरे वाचवा रे. काय झालं हे? अरे ओके बघ. तिथं बघ आधी, तिथं बघ आधी. बाबा तुम्ही बोलत होता रे, ते ऐकायला पाहिजे तुम्ही. उगाडीला घेऊन इथं आलो रे. कापला रे बा. जानकी, अगं हा माणूस खोटं बोलतोय. मी काहीच नाही केलं. याने स्वतःहून ती जखम करून घेतली. मी नाही काहीच केलं. अगं खरंच. अरे देवा, हे सगळं ऐकण्याआधी मी मेलो का नाही रे भाऊ? शांत हो. अगं तुम्ही हात कसले कापते, गळात कापून टाकणार. चपून टाक मला. परशु दादा, उगीच कांगावा करू नका. वहिनी कांगाव मी नाही करत, ही करते. अरे बाबड्या, तुला सांगतो काल काय 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 बोलत होती. भोसंगल्याच्या वाचा करत होती. भोसंगल्याच्या कसं करेल परशु? अरे केलं तिने. हे काय केलं तिनेच केलं. घेता आणि काय करायचं राहिले. माझ्यावर विश्वास ठेव ग. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाही मारलं यांना. तू शांत हो. मी खरंच नाही मारलं. तुम्ही काय केले का तू? नाही, पण मी दोष नाही देणार आहे तुमच्या पोरीला. काय करणार, डोक्यावर ताबा राहिला नाही तिचा. तिच्यावर ताबा नाही, काय तर करत सुटते. कशी असली तरी बायको आहे माझी. सासरेबा सांगून ठेवतो, संसार करीन मरेपर्यंत हिच्या बरोबरच करीन. गेलं गेलं. बाहेर चल तू. आपण हात धुवून घेऊया, जखम स्वच्छ करूया आधी पहिल्यांदा. चल, कोणी केलं काय केलं नंतर भाऊ. चल 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 उठ. चला 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 चला. चल.
बाई हे सांगा ना, काय? हे गणित. अरे आता हे असं पुस्तक दाखवून मला कसं कळेल? काय ते तोंडी विचार ना. आता हे पी क्यू आणि एक्स वायचं गणित तोंडी कसं सांगणार? आता अशी गणितं अडली की कुणाला विचारतोस तू? अमृताला ना. मग तिला जाऊन विचार ना. गेलो होतो पण ती अजून घरी नाही आली आहे. अजून आले नाही? मग फोन करून बघ ना तिला. लावला होता पण लागतच नाहीये. अरे बाबा आता लावून बघ, लागेल कदाचित. निघालीच असेल घराकडे. पण लागला नाही तर? तुझ्या सगळ्या शंकांची मी नंतर उत्तर देईन. आधी फोन लाव, कळलं? काय ग, बरी आहेस ना? काय पुटपुटतेस काय? का यापूर्वी देवाचं नामस्मरण करताना कुणाला पाहिलं नव्हतंस का? देवाचं नामस्मरण? विनायक गेल्यापासून देवधर्माशी तसा माझा संबंधच राहिला नाही. पण आज मन खूप अस्वस्थ झालंय. नकळत देवासमोर हात जोडले गेले आणि ओठ रामरक्षा पुटपुटायला लागले. रामरक्षक का? लहानपणी आईने घोकून घेतली होती. मन अस्वस्थ झालं की तिने सांजेच्या वेळेला घरातली इडापिडा टाळण्यासाठी रामरक्षा म्हणायचो. तू कधी रामरक्षा म्हटली नाहीस? नाही, माझा आपला देवा धर्माचे संबंध म्हणजे सुख करता दुःख करता आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं एवढं म्हणण्यापुरतंच आहे. का कुणास ठाऊक जण, पण आज मन खूपच अस्वस्थ झालंय रे. आर्यनची खूपच आठवण येते. इतकी काळजी आर्यनची मला कधीच वाटली नव्हती. तर कशाला एवढं मनाला लावून घेतेस? काय होणार आहे आर्यन बाबाला? हे बघ, तुला जर तेवढीच काळजी वाटत असेल तर मी स्वतः जाऊन तिची चौकशी करतो आणि मग तुला सांगतो. येतो. कोंबडे पळाले तोंगडे धरण लंगडे लंगडे कोंबडे पळाले कोंबडी पळाले पिल्लेदार. तंगडी खायची का? तंगडी आहे का? तंगडी तंगडी किती माहितीये का? 5 कोटीची. कोण देणार 5 कोटी? तुझा बाप. 5 खोका. एकदा का त्यांनी 5 खोके दिले ना, ही तंगडी काय? अरे माझी तंगडी कापून तुझ्या हातात देईल. मला तहान लागली आहे, पाणी मिळेल का? पाणी? आंघोळीला? हा, प्यायला होय. देणार की? प्यायला काय? तुझ्या आंघोळीची व्यवस्था करतो. करू का? कसं आहे, अरे किल्लेदाराची पोरगी ना तू. तुला एवढी अक्कल नाही. माणूस जेवायला बसलाय, दुकानं खातोय 4 घास, त्याला असं भरल्या ताटावरून उठवायचं? हा, पाप लागेल ना तुला. हो का? तहान लागलेल्या माणसाला पाणी दिलं ना तर पुण्य लागेल तुला. पुण्य? कुणाला सांगते तू पुण्याचं? आम्हाला काय हवंय पुण्य? अरे आम्ही पापी माणसं, रोज उठून पाप करतोय. आम्हाला शिकवते पुण्याचं. लय बघायचं अजून. आमची पाप बघायची आहेत, ऐकायची आहेत. लय बघायचं अजून.
सध्या तरी मला पोलिसांच्या गोळ्यांचा आवाज ऐकायचा आहे आणि चाळण झालेला तुझा मृतदेह बघायचा आहे. पण सध्या ते शक्य नाहीये, त्यामुळे पाणीच दे. एकदम बापावर गेलेलं तू. चतुर आहे यार. फायद्याचं तेवढं बरोबर कळतं तुला. हा फायदा आणि तोटा मला बाबांनी कधी शिकवलाच नाही. अगं वा. त्यामुळे मला तो कळतही नाही. सध्या फक्त पाणीच दे, तेवढंच पुण्य लागेल तुला. तर मायला मला लय आवडली आहे तू. लय भारी आहे तू. आवडलीच आपल्याला. मस्त बोलते तू. मला पाणी हवंय. ओ बाबू, चिडली काय तू? चिडू नको. देणार तुला पाणी देणार. अरे किल्लेदारांची पोर तू, तुला पाणी न देऊन कसं चालल? पाणी पाय तुला. हे घे. पाणी ते नकोय मला. मला असं काय करते? आधीच तुझं डोकं गरम झालं, उकडतं येतं. थोडं घेतलं बरं वाटेल तुला. थोडी घे, वाईट घे. मला पाणी हवंय. अरे एक पेक घे. घे ग, डोकं शांत वाटेल तुला. हा देऊ? ठीक आहे, पाण्यातून देतो. धर. पाण्यातून देतो. धर काय, सगळी कामं मीच करायची होय. आत्याबाई साहेबांचा फोन आला होता. त्यांचं तिकडचं काम लाभल्यामुळे त्यांना यायला उशीर होईल. अरे देवा, आज या घरात काय कुणीच लवकर यायचं नाही असं ठरवलंय का? काय झालं आत्याबाई, तुम्ही चिंताग्रस्त दिसतात. अहो, या एवढ्या मोठ्या घरात भूतासारखी हिंडतीये मी. परशु सुमित्राला घेऊन रमावतीला गेलाय. जानकीला सुमित्राची काळजी वाटतेय म्हणून वामनला घेऊन ती रमावतीला गेलीये. आता नरसिंह अमरावतीला जाऊन बसलाय. आणि ही अमृता एवढा उशीर झाला तरी अजून घरीच परत आलेली नाहीये. काय अजून घरीच आले नाहीत? नाही ना. अहो, केव्हाची वाट पाहतेय मी. साधा एक फोन नाही करता येत हिला. आता नरसिंह येऊ दे, त्याच्या समोर ना कान धरूनच उभी करणार आहे मी हिला. माझ्या समोर असले लाड नाही चालायचे म्हणावं. ठीक आहे, मग मी घरी जात नाही. मी थांबतो त्या येईपर्यंत. अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? आधीच जेमतेम रात्री 5-6 तास घरी जाता. त्याच्यातही मी वाटेकरी हो. तसं नाही आत्याबाई, तुम्ही अशा टेन्शनमध्ये असाल तर. मी सांगते, त्या मॉल बिलमध्ये फिरायला गेली असणार बघा ती. पूर्वी खरेदी ही गरज होती, आता फॅशन झाली आहे ना. काय असतं त्या मॉलमध्ये एवढं देव जाणे. आधाशासारखी माणसं तिथे नुसती हिंडत असतात. ही पण त्याच गर्दी ठरवली असणार बघा. खरं तर साहेबांनी अमृताताईंसाठी सिक्युरिटी ठेवली होती, पण त्यांनीच ती हट्ट करून काढायला लावली. अगदी सिक्युरिटीच पाहिजे असं नाही म्हणणं माझं, पण इथे वेळेवर घरी यायला नको. आत्याबाई, सिक्युरिटी ही नरसिंह किल्लेदारांच्या मुलीसाठी होती.
अमृताताईंसाठी नाही, कारण साहेबांचे शत्रू खूप आहेत. वाकनीस, आणखी काही जास्त बोलून माझी चिंता नका वाढवू. तसं नाही आत्याबाई, मी आहे इथेच. काही काम असल्यास सांगा मला. कशाला वाटली फोडली? काही नजरेनं वाटली फोडली काय? तिकडं तुझा बाप नजरेनं लोकांची काळजं फोडतो, तू बाटली फुटली. पळून जात होते, चुकून बाटली फुटली. तरी म्हणलं अजून जात कशी दाखवली नाहीत. अरे तू पळून गेल्यावर तुझा बाप देणार आहे का इथं 5 कोटी? माझ्या बाबांचं नाव घेण्याची ना लायकी पण नाहीये तुझी. 5 कोटी काय रे, 5 रुपये पण देणार नाही तुला. आईला तिकडं तुझा बाप घाबरवतो, इकडं तू घाबरवते. हा, ज्याला नवटंगी करायची नाही आपल्या बरोबर. ऍसिड टाकल तोंडावर, ऍसिड. बंद काय? आपलं राज्य चालतं इथं आपलं. माझ्या परवानगीशिवाय इथून मुंगी बाहेर जाऊ शकत नाही का हवा आत येऊ शकत नाही. हे हाड, फिल्मी डायलॉग मारू नकोस हं? बाबा आल्यानंतर तुझे काय हाल होतील ना याचा विचार कर. ए आवाज खाली, आवाज खाली. नाही तर 5 कोटी गेल्याच्या दुःखामध्ये 50 रुपयाचा ऍसिड तुझ्या थोबाडावर फेकायला वाईट नाही वाटणार मला. गप गुमान राहायचं, समजलं काय? गप गुमान तू. काय वाकनीस, आज इथेच थांबायचा विचार आहे की काय? नाही म्हणजे उशिरापर्यंत तुम्ही इथे थांबलायत म्हणून विचारलं. शिवाय मुजरा घालायला तुमचे महाराजही इथे नाहीयेत. मग पहिले ताई, साहेब नसले तरी त्यांची कामं बरोबर आहेत. साहेब जाताना त्यांची कामं बरोबर घेऊन जात नाहीत. हो, पण मला एक कळत नाही, तुम्ही तुमच्या साहेबांचे राजकीय सल्लागार ना? मग आत्याबाईंची किचन मधली कामं कसली करताय? नाही म्हणजे नशीब तुम्ही अजूनपर्यंत मीठ, मिरची, कोथिंबीर हे सगळं आणत नाही आहात. वाकनीस, हमाल्या करणं हे तुमच्यासारख्या राजकारणातल्या मुत्सद्दी माणसाला शोभत नाही. अहिल्याताई, तुम्हाला हे माहिती आहे का, या घराला मी स्वतःचं घर कधीच मानलंय. त्यामुळे हातात झाडू घेऊन झाडू मारायची जरी वेळ आली ना तरी मी आनंदाने झाडेन. नाही हो, अशी वेळ कधीच नाही येणार. कारण आपल्याकडे बरेच चांगले नोकर आहेत. दामू आहे, पांडू आहे, ही कामं तुमची नाही.
तुमची कामं काय आहेत हे तुम्ही स्वतः ओळखायला शिका. जरा युगंधराबाईंकडे तो जनार्दन आहे ना, त्याला बघा. त्याची काय ऐट असते. हातात बंदूक काय, मिशांना पीळ काय, सतत आवाजात राकटपणा असतो. याला बोल, त्याला बोल. नाहीतर तुम्ही. बोलता तर मला सुद्धा येतं, त्या जाण्यापेक्षा कांकणभर जास्तच. पण त्याच्या काही जागा ठरलेल्या असतात, म्हणून आम्ही संयम ठेवतो. अहिल्याताई, मला एक कळत नाही, त्या जाण्यानंच तुम्हाला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं होतं ना? वाकनीस, तरी सुद्धा त्याचाच उदो उदो करताय. वाकनीस, तुम्हाला वैयक्तिक बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. वा अहिल्याताई, तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्याचा फार सार्वजनिक गणेश उत्सव मांडलाय. त्या मानानं आम्ही तुम्हाला कमीच बोललो. आम्ही जरी साहेबांना मुजरा करत असलो तरी साहेबांच्या जवळची माणसं आम्हाला चांगलीच कळतात. वाकनीस, तुम्ही मर्यादा सोडून बोलताय. माफ करा अहिल्याताई, बोलताना एखादा शब्द इकडचा तिकडं झाला असेल, खरंच माफ करा. काय आहे अहिल्याताई, मी या घरचं मीठ खातोय, त्यामुळे माझी अक्कल या घराच्या उमऱ्यावरच गहाण ठेवलेली असते. आबरू नाही, एवढं लक्षात ठेवा. बोल जना, तुम्हाला फोन करणार होतास ना, मी केव्हापासून वाट पाहतीये. युगंधरी, एक वाईट बातमी. आपल्या आर्यनवर हल्ला झालाय, जखमी झालाय तू. तू तू काय बोलतोयस? तू शुद्धीवर आहेस ना? तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? त्याच्या हॉस्टेलवरनं वॉर्डनचा फोन आला होता. त्या वॉर्डनला पण हॉस्पिटलमधनं फोन आला होता. विश्वास तर माझा पण बसला नाही, म्हणून मी येऊन इथं खात्री केली. आपला आर्यनच आहे तो. काय झालं? कोणी केला हल्ला? हा, ते का अजून तरी कळलं नाही. खरं खरं सांग, किती लागले त्याला? माझ्या समाधानासाठी खोटं बोलू नको जना, खरं सांग. काही नाही, जरा डोक्याला मार लागली. ये लवकर ये. जना, आताच्या डॉक्टरांना सांग की तो कोणाचा मुलगा आहे, आणि काही झालं तरी पोलिसांना तिकडे येऊ देऊ नको. तोपर्यंत मी तिकडे पोहोचत नाही. हा, बरं, ठीक आहे. आमच्याच झोपावरून त्याला आमच्याच दारूच्या बाटल्या पुरून धाराडून झोपली आली. त्याला ही दारू पण रडत का नाही यार? अन्या, त्याला काय कुठली दारू आणली आहे लुक्का? अरे चढतच नाही यार. काय दारू आहे का कोल्ड्रिंक भरलंय बाटलीत? जा घेऊन ये दुसरी. हो बाय. बाप भारी का मी भारी बघतो आता.